आमच्या गावाला रेशनिंगचं दुकान नव्हतं बर. आणि 3.5-4 किलोमीटर चालत जायला लागायचं आणि यायला लागायचं लोकांना. कुणाकडे बघून तुम्ही इन्स्पायर झाला की आता आपल्याला राजकारणात काहीतरी केलं पाहिजे? महाराष्ट्राचं राजकारण कसं झालं, आमदार थोडे हो, फोडले, हो. मुख्यमंत्री झाले. बरोबर. आता तुमच्या ह्याच्यात आहे का की सदस्य फोडा आणि सरपंच व्हा? नमस्कार मंडळी, रामराम. मी प्रदीप पवार तुमचं स्वागत करतो कॅज्युअल चर्चा या मराठी चॅनलवर. तर आज पांढरा शर्ट, टोपी बघून काय वाटतंय, काय राजकारणात एंट्री बिंट्री? तसा काही विषय नाहीये. आपण आज काय करणार आहे, राजकारणाची खरी सुरुवात कुठून होती? गावाकडून. तर गावाकडच्या ग्रामपंचायतीमधले सरपंच, जे गावचे राजकारणातले मेन लीडर असतात, आपण त्यांना भेटणार आहे. पानमळवाडीचे आदर्श सरपंच व पहिले लोकनियुक्त सरपंच विनोद शिंदे यांना भेटणार आहे आणि त्यांच्या राजकीय आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच गावाच्या विकासामध्ये त्यांनी काय काय त्यांचं हातभार लागला आणि तसंच आता युवा पिढी आहे, माहितीये राजकारणात जरा चिखल झालाय, पण तरी पण ज्यांना आमदार खासदार होण्याची इच्छा आहे, तर त्यांना काय टिप्स भेटतील हे जाणून घेऊया आणि अशा गप्पा गोष्टी रंगवत आपण त्यांना डिटेलमध्ये विचारूया थोडंफार. चला भेटूया तिकडेच आपण. नमस्कार. तर फायनली आपण पोहोचलोय विनोद शिंदे, पानवळवाडीचे आदर्श सरपंच व पहिले लोकनियुक्त सरपंच. नमस्कार विनोद. नमस्कार. तुम्हाला आता राजकारणात कसे, पहिल्यांदा तर मी विचारतो, टोपण नावं भरपूर असतात. हं. तुम्हाला काय बोलवलेलं आवडेल? सरपंच म्हटलं तर चालतंय, आता सगळी म्हणतातच ना. बर. किंवा काका म्हणा, दादा म्हणा, काय. बर बर. काकाचा विषय कसा म्हणजे? काका म्हणजे मी इथं शाळेत होतो ना, हा. जिल्हा परिषदेच्या. बर. तेव्हा आमच्या मॅडम होत्या. हा. म्हणजे आता बाई म्हणतात, हा. शिक्षिका. बर. त्यांनी आपलं काका म्हणून नाव पाडलं, की तेव्हापासून काकाच म्हणतात सगळे. काकाच हं. पडलं. बर. राजकारणात पडण्याचा तुम्ही म्हणजे कसा निर्णय घेतला की आपल्याला आपण राजकारणात जावं आणि लोकांची सेवा त्या माध्यमातून करावी? आमची तिसरी पिढी आहे राजकारणात. तिसरी पिढी. आमचे आजोबा होते, हा. चुलते होते, त्यानंतर मी आहे. अच्छा. आणि 2009 ला मी पहिला उपसरपंच. 2000 किती? 9 ला. 9 ला. हं. हा आणि हा. आता 2019 ला जनतेत निवडून आलो. बर बर. हं. आणि या गावात आता आता आम्हाला कसं माहितीये की राजकारण्यांनी रस्ता केला, हं. राजकारण्यांनी हं. लाईटीची व्यवस्था केली, ही झाली डेव्हलपमेंट, आम्ही तुम्हालाच मत देणार. पण असं नाही वाटत काहीतरी आतल्या स्कीम्स असतील, हे असतील, तर तुम्ही गावासाठी काय स्कीम आणली, ना की फक्त रस्ते आणि लाईट सोडून? आमच्या गावाला रेशनिंगचं दुकान नव्हतं बर. आणि 3.5-4 किलोमीटर चालत जायला लागायचं आणि यायला लागायचं लोकांना. 3.5-4 किलोमीटर? हो. आपण कोविड काळातच रेशनिंगचं दुकान आणलं. लायसन अच्छा. ग्रामपंचायत नाव घेतलं. ओके. आणि आज रेशनिंगचं दुकान आमच्या गावात आहे. त्यामुळे गावात लोकांचं हा पायपीट राहिली. राहिली. हं. ही सगळ्यात म्हणजे एक भारी योजना आहे. तुम्ही 3.5-4 किलोमीटर जी माणसं चालत होती, हं. त्यांच्या आता म्हातारी असतील. हो, हो. आता विषय कसा होतं, आपलं गावा ठिकाणी, सातार गावा ठिकाणी इथं हं. व्यवसाय नाहीये, काय नाहीये. सगळी तरुण पिढी बाहेर असेल आणि जे राहिले म्हातारी कोतारी, त्यांच्यासाठी खरंच तुम्ही चांगला एक प्रयत्न केला. आणि बाकीच्या अजून अशा काही योजना आणल्या की आता आपण घरकुलं केली. लोकांना स्वच्छ भारत मिशन मधून शौचालयाचं 12-12 हजार रुपये मिळवून दिले. कमीत कमी 60 तरी शौचालय बांधले असतील आता या 3 वर्षात. अरे! आणि भारी आहे काम, म्हणजे शौचालय तुम्ही आणली, परत घरकुलची योजना आहे. हे नाही बघायला भेटत. आणि घरकुलच्या हां, ह्याच्यात आहे ना, कोविडच्या आधीच आम्हाला पुरस्कार भेटला एक, बरं. की कोविड काळात हां, रोजगार नव्हता. माणसं भेटत नव्हती. माणसं भेटत नव्हती. तरी सुद्धा 3 महिन्याच्या आत आपण घरकुलं पूर्ण केली. त्याला तालुकास्तरीय 2 नंबरचं बक्षीस भेटलं अरे! तालुक्यात. भारी. आणि तुम्ही आता राजकारणात म्हणला 2009 साली उपसरपंच हं. होता. हे कुणाकडे बघून तुम्ही इन्स्पायर झाला, की आता आपल्याला राजकारणात काहीतरी केलं पाहिजे? नाही, असं कधी आमच्यात पहिल्यापासून समाजकारणाची आवड घरातल्या लोकांना आहे. हां. आणि आमचे आजोबा तेव्हा 5 गावचे सरपंच होते. ग्रुप ग्रामपंचायत. अच्छा, 5 हं. गावचे सरपंच हो. होते तेव्हा. तेव्हा ग्रुप म्हणजे तेव्हा होतं का म्हणजे तसलं? गाव असतात ना, हां. आत्ता ग्रामपंचायती विभक्त झाल्यात. बरं. पूर्वी असे 5 गाव म्हणजे आता वरे होतं. हां, मला वाटतं निलंगेटगाव, दाहोडशी नव्हतं आमचं. हां. बहुतेक हमजाबाद पर्यंत सैदापूर होतं वाटतं. अच्छा. अशी 5 गावची एक ग्रामपंचायत. अरे! आणि तुम्हाला आता जे महाराष्ट्राचं राजकारण चाललंय, म्हणजे मी तर एवढं म्हणेन की महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि कपिल शर्मा शो सोडला तर हास्य जत्रा आता ही आहे. महाराष्ट्राचं राजकारण आहे. आणि आता मला IPL चालू आहे. हं. वाटत नाही कोणते बघत असेल, सगळे बातम्याच बघत असतील. बातम्याच. तर हे कसं, म्हणजे आता एवढं घाण राजकारण चाललंय, तर तुमचं ह्याच्यावर कसं हे दृष्टिकोन कसा नाही, आहे बघण्याचा? पक्षनिष्ठा राहिली नाही ना. लोकं फक्त स्वार्थ आणि स्वार्थच बघतात याला. हं, हं, हं. हं. आता आता आदर्श हां. कुणाला मानायचं मग आता? नाही, पण आता आता तुम्ही समजा एखाद्या पक्षाला सपोर्ट केला
आणि तुमचे कार्यकर्ते असतील त्यांना पटत नाही ना, सगळेच कार्यकर्ते एकाच ह्याचे नसतात. बरोबर. तुम्ही त्यांना कसं समजावलं की आपण ह्या माणसाला योग्य आपला पाठिंबा आहे असं? तर वैयक्तिक कसा आहे विषय की हा. म्हणजे आमदारकी असेल किंवा लोकसभेचा असेल, हा. जी लोक आपल्या गावासाठी फंडिंग देतात हा. त्यांच्या मागे राहिलेच पाहिजे ना आपण उभं. नाही नाही, राहिलं पाहिजे. आणि त्यांच्या जर मागे आपण नाही राहिलो तर तुमच्या गावाला फंडिंग कसं भेटणार असं आहे ना विषय. हा, म्हणजे तेवढा पण विचार करायला हो. लागतोय. आता आज आमच्या गाव तुम्ही बघितलं तर शाळा कॉलेज बघा, हा. शाळा जेवढी डेव्हलप केली तेवढी नव्हतीच कुठं आमच्या गावासारखी शाळा बघायला नाही. अच्छा, आयुष्यमान किती आहे सर. हे म्हणजे ग्रामपंचायत थ्रू म्हणजे तुम्ही करून सर्व घेतलं ते. ग्रामपंचायत. 2 अंगणवाड्या बांधल्यात मी. आता एक किस्सा म्हणजे सांगतो की आता महाराष्ट्राचं राजकारण कसं झालं, आमदार थोडे फोडले, हो, हो. मुख्यमंत्री झाले. आता तुमच्या ह्याच्यात आहे का की सदस्य फोडा आणि सरपंच व्हा? नाही ना, थेटला कसं आहे आता माहिती का, हा. थेटला जनता ठरवते कुणाला सरपंच करायचं. आणि त्यात काय सरपंच म्हणजे सदस्यातनं होत नाही ना, जो जनतेच्या मनात असतो तोच सरपंच. बरोबर. म्हणजे आता हे फोडाफोडी नाही. मध्ये काहीतरी मी ऐकलं होतं की मध्ये लोकनियुक्त परत बंद केलं होतं, हो. ते आता परत चालू केलं. पुन्हा चालू केलं भाजपनं. ह्याच्यानं फोडाफोडी नाही होणार. हो. आणि जो लोकांना खरंच आवडेल तोच उमेदवार येणार नाही. आता तुम्ही म्हटलं की कोविड काळात तुमची पहिली टर्म असेल सरपंच पदाची, आणि त्या काळात एवढं म्हणजे वाट लागली होती थोडक्यात माणसांची, त्याला तुम्ही कसं सिच्युएशन हँडल केली? आम्ही प्राथमिक शाळेच्या खुल्या होत्या का नाही, हा. त्यात क्वारंटाईन लोकांना करायचो, बेड लावले, हा. पुन्हा तुम्हाला सांगतो सॅनिटायझर, औषध आणली बाहेरनं. बर, हे सगळं गव्हर्नमेंट आपल्याला पुरवत होतं? नाही, ग्रामपंचायत आणि स्वयंसामाजिक संस्था म्हणून एक हे. अच्छा. त्यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी औषधं. पुन्हा ते झालं की दुसरा टप्पा होता, हा. तेव्हा ते केबीपी कॉलेज आम्ही घेतलं होतं. तेव्हा असं लोकसहभागातनं कोविड सेंटर उभं केलं होतं. लोकसहभागातून ते झालं होतं म्हणजे तुम्हाला असं रोजचं कोण जेवण द्यायचं, भाजी द्यायचं, पुन्हा भरपूर लोकांनी मदत केली. आणि ती तुमची पहिलीच टर्म होती सरपंच पदाची. तेव्हा असं वाटलं का की अरे मी सरपंच झालो पहिल्यांदा? स्वप्न असतं ना, राजकारणात पडलं की आता तुमचं ग्रामपंचायत लेवलला स्वप्न होतं की चला मला सरपंच व्हायचंय, पण मग त्याच टर्मला कोविड आला. काय भावना काय होत्या तुमच्या? भावना म्हणजे आता ही मुंबई पुणेवाली जेव्हा कोविड आलं तेव्हा गावाकडेच पाहायला लागली ना सगळी. आणि गावात याचं म्हणलं की पहिले आमचीच हे असायची. बरोबर. नाल्याला त्याला हे क्वारंटाईन केलं की पुन्हा त्यांच्या घरातली चिडायची माणसं. आमचं पोरगा आलंय त्याला असं ठेवलंय, कुणून ठेवलंय. त्यावेळेस सिच्युएशन तशीच होती. बरोबर. आणि लोक असं दिसलं ना कोण की फोन करायचे, बघा ते बाहेर फिरतोय. त्यामुळे असं झालं असेल ना, विरोधक जरा जास्त तयार झाले भरपूर. आता करायचं काय, लोकांना वाचवायचं होतं आपल्याला. बरोबर. नाही, त्यावेळी माणसांचा पण क्रोध एवढा होता. आणि भयंकर. तुम्हाला आता ह्यात असं काहीतरी मी ऐकलं होतं की पुरस्कार भेटला होता, त्याचा जरा किस्सा सांगाल मला? ते रिलायन्स फाउंडेशन हे आपलं काम बघितलं होतं कोविडच्या काळात. हा, स्वयंसामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी माझी शिफारस केली होती. आणि ते झालं त्यावेळेला. अरे, दिल्लीला होता कार्यक्रम, मला जाता आलं नाही तेव्हा. दिल्लीला मग तुम्हाला पुरस्कार हे दिला होता रिलायन्स फाउंडेशन? हो, त्यांच्यातर्फे ते होतं. आणि ते एक त्यांचं पुस्तक आहे, त्या पुस्तकात आपला लेख छापला त्यांनी, म्हणजे जे कार्य केलंय का नाही कोविड काळात. म्हणजे मॅगझिन मध्ये तुमचं आलंय सगळं डिटेल मध्ये? काय राज्यातनं फक्त माझं एकट्याच आहे. अख्ख्या राज्यातनं? म्हणजे एवढे सरपंच होते त्यातनं तुमचं आलं? खरंच म्हणजे काम काहीतरी तगडं असणार आहे, त्याच्यावर असंच काम बघूनच देतात ना ती, असंच कुणाला पण देतात का ते. आणि आदर्श सरपंच आहे तुम्ही, त्याचा म्हणजे काय नेमकं असं कार्य बघूनच शेवट निवड होती ना, आहे की नाही? समजा आपण काहीच केलं नसतं तर तुमची निवड कशातच झाली नसती. बरोबर. आता कोविड काळात जी घरकुल आपण पूर्ण केली, त्याचं पण तुम्हाला सांगितलं तालुकास्तरीय भेटले. आता सुद्धा मोदी आवास मधनं आम्ही एक 45 मला वाटते 45 दिवसातच घर केलं पूर्ण. 45 दिवसात? हो. राज्यात नाही, पुढचा माणूस लाभार्थ्याला आपण चांगली मदत केली, ते तयार असली तर होतं की. बरोबर. त्यावेळेस सुद्धा आता हे आचारसंहिता असल्यामुळे तर राज्यात पहिलं घरकुल आहे आपलं 45 दिवसाचं. राज्यात पहिलं? हो. हे खरंच भारी आहे तुम्ही, म्हणजे सरपंच गावाला असा लाभला पाहिजे. आता जे बाकीचे सरपंच असतात, तुम्ही त्यांना काहीतरी सांगाल की कसं काम करावं गावाचं? त्यांना आता गावात निवडून दिले म्हणून त्यांच्या गावाची परिस्थिती बघून त्यांनी ठरवलं पाहिजे ना. आता आमच्या इथे एवढा प्रचंड विरोध असून सुद्धा रस्त्याचं काम चालू केलंय, हद्दी दाखवा माणसासाठी, इतक्या माझा हद्दी आहे रस्ता पूर्ण. तरी त्यातनं आपण रस्ते केलं, लाईटी केल्या,
सगळी सुख सुविधा केल्यात माणसं. एवढं म्हणजे विरोधक तर असणारच आहे आणि तेच तुम्हाला विकासामध्ये ऍड करणार आहेत गावाच्या आता विकासात. आमच्या इथं नवनाथ नगर म्हणून एक गोसाई वस्ती आहे. हा. ते वसून जवळजवळ 40-50 वर्ष झाले असतील बर. वस्ती ती. हा. त्यांच्या इथं काही नव्हतं. आपण अंडरग्राऊंड गटर केली, आता सिमेंटचा रस्ता केलाय, अच्छा. लाईटी नव्हत्या त्यांच्या. सिमेंटचा रस्ता. हो, पूर्ण सिमेंट रस्ता. बर. आणि लाईटी त्यांच्याच गावात जवळजवळ 20-22 घरकुलं मी 2009 पासून केली. जेव्हा उपसरपंच झाला होता हो. तेव्हापासून. त्यावेळेला काय एवढी दखल घेतली नाही कार्याची, पण आता कसं जरा सोशल मीडिया हे ते माणसांना लगेच प्रकाश होता येते ना. बरोबर. कळते लोकांना काम कोण करतंय. बरोबर. सोशल मीडिया थ्रू थोडं व्हायरल होतंय की हो. बाबा हा माणूस काम करतोय, हे पोचतंय. हम्म. आता तुमचं स्वप्न काय आहे की आता सरपंच तर झालो आपण. माणसांचं कसं असतं की स्वप्न म्हणजे एक भेटलं की दुसरं. आता नाही. तुम्ही सरपंच तर झाला. आपली जास्त स्वप्न नाही, लोकांची सेवा करावी भेटते एवढंच बस. आशीर्वाद लोकांचे भेटतात. बर. पुढचं असं काय आता नाही. पुढचा पल्ला नाहीये सरपंच गावाचा. आता इकडून पुढे आता गावाचा एवढा तर विकास केला, पण काहीतरी फ्युचर प्लॅन असेल की गावात मला हे करायचंय, नाहीतर जे बाहेर गावी माणसं लोक जातात, जे तरुण पिढी बाहेर जाते त्यांच्यासाठी काहीतरी गावात करावं, असं काय स्वप्न आहे तुमचं? आहेत आता, पण कसं होतं विषय, रोजगाराचा विषय जो आहे तो गावात बसून होऊ शकत नाही ना. हा, म्हणजे सरपंचाकडे एक लिमिटेड हे असतं. म्हणजे थोडक्यात काय आपण कारखाना उभा करू शकत नाही ना, पण कारखान्यात माणसं लावू शकतो का? बरोबर बरोबर. अशा पद्धतीने आहे ती. नाही, आपण बऱ्यापैकी उद्योगधंदा आणायचा प्रयत्न केला. आता 3-4 कारखाना आता आमच्या इथं हा चाललाय ते समोर. ओके. सरपंच असून तुम्ही ते कारखाने हे केलं. आपण उद्योजकांना हे करतोय ना, आमच्याकडे या. नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. सरपंच आणि फॅक्टरी आणतोय, जे आमदारांनी खासदारांना जमत नाहीये ते तुम्ही करताय. नाही, त्यांचं काम ती करतातच की. नाही नाही, ते करतात, पण बघा आदर्श सरपंच, कोविड काळात तुम्हाला पुरस्कार भेटलाय आणि तुम्ही फॅक्टरी पण आणताय. मी तर म्हणतो आमदारकीला याला काहीतरी तुम्ही तगडा असं काहीतरी करायला पाहिजे प्लॅनिंग. विचार काहीतरी येतं का डोक्यात? अजिबात नाही. बर. हे स्वप्न असतं प्रत्येकाचा, आमदार व्हायचं. कसं होणार? आता गावातला एखादा किस्सा असेल की मला विरोध केलाय, गाव कुठला तरी असं विरोध करतात भरपूर, तरी त्याच्यावरती तुम्ही असं केलं की चल मी करून दाखवलं, असं एखादा काहीतरी किस्सा आहे का? सगळीच कामं संघर्षातनं केलेली ती. म्हणजे नवीन आपण 2019ला कामाला सुरुवात केली. म्हणजे रस्त्यापासून असेल किंवा आता ग्रामपंचायत इमारत नव्हती आपल्याला. ग्रामपंचायत इमारत आपण बांधली आहे. ग्रामपंचायत इमारत पण नव्हती. आधी कसं होतं? साधे एक आमचं समाज मंदिर होतं. त्यात एक बारकी छोटीशी रूम होती, त्यात होती ग्रामपंचायत. त्यानंतर ते समाज मंदिर पूर्वी तुम्ही बघितलं असतं तर आता ओळखू पण शकत नाही. आता आम्ही तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय आणि ते सगळं फरशी बिरशी बदलून ओके केले आहे. तुम्ही ग्रामपंचायतीत शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, हे नाही होत कुठं, असं नाही मला वाटत कुठल्या ग्रामपंचायतीत असेल बाबा. काय करतात, चला थोडीशी एखादी रूम बांधली, झाली ग्रामपंचायत डिक्लेअर. 2 माळ्याची इमारत बांधली आहे. एक खाली ह्यांना स्टाफला बसायला आणि वर मीटिंग हॉल आहे. अरे बापरे, खरंच भारी आहे, लय खतरनाक काम चाललंय तुमचं. तुम्ही म्हणला की हे तुमचे आजोबा होते, वडील होते या राजकारणात, पण आता तुम्ही नवीन आलाय, माणसांसाठी संपर्क कसा साधला आणि त्या माणसांना कसं पटवून दिलं की मीच योग्य उमेदवार आहे, नाहीतर मी एक योग्य सरपंच होऊ शकतो? आमच्या गावात पहिल्यापासून कसं माहिती का, क्रिकेट टीम असायची आणि त्या क्रिकेट टीमचा जो कॅप्टन असायचा नाही, तोच पुन्हा राजकारणात यायचा. अच्छा, असा किस्सा होता. तेव्हा असा संपर्क मुलं माझ्यावर असायची सगळी आणि ते त्या मुलांमुळेच झालं सगळं. खरं रात्रंदिवस माझ्यासाठी पळली. पुन्हा तुम्हाला सांगतो, आमचं मंडळ आहे गणपतीचं, त्या माध्यमातून संपर्क आपण ठेवत झालं व्यवस्थित. म्हणजे तुम्ही त्या क्रिकेट खेळतानाच जे मुलांचा संपर्क होता कॅप्टन म्हणून आमच्या गावात पद्धतच होती पहिल्यापासून. जे क्रिकेट टीमचा कॅप्टन असत नाही, ते राजकारणात पडणार संबंध. एवढं म्हणजे गावाचं ते हेच इतिहासच झालाय का? नाही, चांगलं आहे ते. आता गावाचं डेव्हलपमेंट म्हटलं की नाही होत, एकट्याला नाही होणार. तुम्ही थोडी केंद्रात काहीतरी योजना आणणार आहे, नाहीतर राज्यात. आमदार आणि खासदाराचा हात असला पाहिजे. तर ते संपर्क कसे तुम्ही स्ट्रॉंग केले? त्यांचा संपर्क असल्यावर गावचा विकास होऊ शकत नाही. कारण तुम्हाला फंडिंग पाहिजे, सगळं पाहिजे. त्यासाठी आमदार साहेबांचं लक्ष पाहिजे तुमच्या गावात. तुम्ही गेलं पाहिजे त्यांच्याकडे, कामं करून घेतली पाहिजे. म्हणजे त्यांचं लक्ष असायलाच पाहिजे. भरपूर आमच्या तर गावावर भरपूर लक्ष आहे. आमदारांचं भरपूर लक्ष आहे, त्याच्यामुळे डेव्हलपमेंट फास्ट.
मला असं वाटतं की तुम्ही कोणता शब्द टाकला ते लगेच मान्यच करत असतील का? विशेष नाही. बर आता राजकारणात एवढं आता महाराष्ट्राचं राजकारण एवढं असलं झालं ना, चिखल झालाय म्हणजे कोण कुणाकडे पळतंय. उद्या पहाटे मी उठलो ह्यो म्हणणार मी मुख्यमंत्री आज शपथ घेतो की. तर किस्से भरपूर आहेत आणि तरुण पिढी काय झाली माहितीये का ह्याच्यातून राजकारणात नकोच म्हणते टॉपिक, बातम्या बी बघायला वैतागली ती. तर तरुण पिढीसाठी काय सल्ला द्याल तुम्ही हे राजकारणाबद्दल? नाही, तरुण पिढी राजकारणात नाही असं कसं म्हणता येईल? कारण प्रत्येक तरुण आता सरपंचापासून सांगतो, प्रत्येकाला सदस्य व्हायचे, सरपंच व्हायचे, कुणाला पंचायत समिती सदस्य व्हायचे, झेडपी सदस्य व्हायचे, सभापती व्हायचे. ते शक्य नाही ना. बरोबर. आणि नवीन मुलांचं तर कामच नाही राजकारण. कारण तुम्हाला सांगतो ग्रामपंचायतीपासून जरी तुम्ही बघितलं तरी समजा आपण इथून पंचायत समितीला गेला तर तुमची ओळख पडली पाहिजे. बरोबर. तुमची ओळख झाल्यानंतरच सगळ्या गोष्टी होत्यात. कारण कुठल्या टेबलला कुठल्या जायचे आपल्याला इथून, की समजा एमआरजीएसचा टेबल कुठे आहे, विस्तार अधिकारी कुठे बसतात, पंचायत समितीचे हे कुठे आहेत, बीडीओ साहेब कुठे आहेत, सीओ कुठे आहेत, कुणाला कळणार याल? नाही नाही नाही, ही माहित असायला पाहिजे. कारण नुसतं इथं नावासाठी सरपंच व्हायचं आणि तुम्हाला कामच काय करायचं, उपयोग काय त्याचा? बरोबर बरोबर. आता राजकारणात पडायचं म्हटलं तर मी तर म्हणतोय ग्रामपंचायत ही बेस आहे. तिथून तुम्ही शिकला काय तर पुढे आमदार खासदार होऊ शकता, नाहीतर काय राहिलंच नाहीये. आता सध्या मत म्हणजे इलेक्शनचा माहोल आहे, सगळीकडे प्रचार हे चालू आहे. पण खंत आता तरुण पिढीला म्हणजे मला तर कशी वाटते माहितीये का, की 50% 60% मतदान होतंय. असं मीडिया तर सरळ सरळ दाखवते की 60% सगळ्यात भारी झालंय, 61% अरे वा चांगलंच, 55 झालं तरी एकदम. आणि पुण्यासारख्या ठिकाणी जिथं माणसं खरंच एक एज्युकेटेड आहे तिथं 45% झालं. आत्ताच 2-3 दिवसापूर्वी आपण ऐकलं. तर ह्याच्यावर काय आहे म्हणजे तुम्ही हे करा? काय होते, गव्हर्नमेंट तुम्हाला सुट्ट्या देते त्यासाठी, मतदान करायसाठी. लोक जातात फिरायला आणि जिथं ग्रामपंचायतीला सदस्य निवडून द्यायचे तिथं 95% करतात. जिथं देश चालवायचे तिथं 40 आणि 45% देते. उपयोग काय? 95% ग्रामपंचायत? हो, 90-95 चालतं. अरे तुम्ही काम करून घेणार आमदार खासदाराकडनं आणि त्यांनाच मतदान कमी, त्यांनाच मतदान भेटतं 50-60%. अहो ते कसं म्हणजे लोकजागृती व्हायला पाहिजे. लोक तितक्या गव्हर्नमेंटची गेली पाहिजे, घराघरात जाऊन लोकजागृती केली पाहिजे. आज देश चालवायचे म्हणल्यावर मतदान टक्का वाढलाच पाहिजे ना. बरोबर. हे ना खरंच खंत आहे, म्हणजे खरंच 50-60% म्हणजे नाहीच हो. त्यातनं समजा 30% एखाद्या माणसाला पडले तर तो निवडून येतो, तो आमदार खासदार म्हणून फिरवणार. पण बाकीच्यांचं काय? ही बाकीची 60% 40% राहिलीत. आता पुण्या मुंबईला कामाला आहेत, ती तर नाहीत येत. अहो मला सांगा, जे जवान देश सेवा करतात ते सुद्धा तिथनं वोटिंग करतात. बरोबर. आणि इथं घरात बसून माणसाला जाता येणार. लाईन आहे, कोण लाईनीला उभं राहणार? बरोबर. असं आहे ना. आता तुम्ही राजकारणाचा एवढा विषय सांगितलं, एकदम भारी वाटलं. सगळ्या तुम्ही एकदम डिटेलमध्ये सांगितलं. पण एक खंत वाटते का, की काय होतं माहितीये का, सरपंच झाला. आता तरुण पोरं नाहीतर म्हातारी कोतारी काय म्हणतात, की हा सरपंच झाला ह्याच्या 7 पिढ्या बसून खातील. भले तो माणूस विकास करतोय, आता तुमच्यासारखा विकास करतोय, ग्रामपंचायतीची 2 मजली इमारत बांधली, तरी पण माणूस मागणं बोलतोय की 7 पिढ्या बसून खातील. हे वाईट वाटतं का कुठेतरी? वाटतं काय, खंतच आहे ना ती. आणि लोकांच्या काय त्यांचं विरोधकांचं कामच असतं ते. त्याची बोट सारखी असतात का? बरोबर. आणि आता ग्रामपंचायतीचं असं म्हणतात नुसतं खाल्लं खाण्यासारखं काय नसतं, सगळं ऑनलाईन झालेलं आहे. कुणाला काही करता येत नाही. डिजिटल सिग्नेचर आहे, बीएससी लागते. तुमच्या चेकनं किंवा सहीनं होत नाही आता. डिजिटल. हो. मग खायचा काय प्रश्नच येत नाही. काही विषयच नाही ना. ऑनलाईन टेंडर असतात, ऑनलाईन पेमेंट असते, ऑनलाईन सगळं असते. आणि ज्यांनी जी शिकलेली लोक त्यांनी तरी असलं काय बोलू नाही. गावात किस्से होत राहतात. आता समजा तुम्ही तरुण असाल त्यावेळी बी ऐकलं असेल की काय सरपंच झाले आता बसून खातील यांच्या 7 पिढ्या. आज किस्से ऐकतोच आपण. त्या बोलणार विरोधकांचं कामच असते ते. दुसरं काय करू शकते ती? टीका टिप्पणी. बरोबर. नाहीतर मग झालं असतं ना सरपंच, केला असतं विकास, माणसांनी निवडून दिला असतं. लोकांनी त्यांना दिलं असतं निवडून, मला कशाला दिलं मग? खरंच भेटून एवढं भारी वाटलं ना. परत मी गावाकडे गेलो आणि परत त्या राजकारणात असं हे झालं की चला आपण बी कुठंतरी चालू करा. कारण की गावाचा विकास महत्वाचा आहे. तिथूनच पुढे पायंडा पडत जातो. धन्यवाद. खरंच भारी वाटलं तुमच्याशी भेटून आणि एवढं भारी चर्चा केलं.
आणि तरुण पिढीला आता ह्या राजकारणात पडायचं असेल तर मी तर म्हणतोय ग्रामपंचायतीपासून एक बेस चालू करावा त्यांनी. तिथून भले तुम्हाला पुढे आमदार व्हायचं असेल, खासदार व्हायचं असेल, वाटत असेल हा चिखल, पण आता ह्यांनी समजून सांगितलंच की सेवा करायची असेल तर एक मार्ग आहे आणि हा तुम्ही राजकारणात असाल तर जरा स्ट्रॉंग पद्धतीने करा, नाहीतर बाकीच्या ह्यांना नाही येणार. थोडा पैसा सपोर्ट भेटतो, पॉलिटिकल सपोर्ट भेटतो. तर खरंच राजकारणात यायचं असेल तर ग्रामपंचायतीपासून एक बेस तयार करा आणि तिथून पुढे तुम्ही भविष्याचे आमदार खासदार होऊ शकता. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईक केल्यानं काय होईल, जे तुमची मित्रमंडळी आहेत बाकीचे जे राजकारणात खरंच पडायला इंटरेस्टेड आहेत त्यांना पण ही व्हिडिओ पोहोचल त्यांच्यापर्यंत. आणि पुढचा आता नवीन कोणता व्यक्तीला भेटायचं जे तुम्हाला त्यात पडायचं असेल, व्यवसाय करायचा असेल त्यातला, तर त्यांच्या कमेंटमध्ये सेक्शनमध्ये सांगा तुम्ही, आपण तिथे पोहोचू. तोपर्यंत भेटूया. राम राम.